Hello student, today discuss the sonometer experiment. These experiments are performed in your practicals lab. Here are the two experiments, one sonometer first and sonometer second. Basic, first construction of sonometer instruments, two apparatus of sonometer. The first, the sonometer box is the hollow wooden rectangular box. And this box having some hole and one side attached to the pulley. And this is the vibrating string is connected one end to hook and another end over to pulley and attach the slotted weight. This is different weight. One weight is as compared to 500 gram, 500 gram, 500 gram, 500. Hanger attached the slotted असं आपलं काय सिंपल construction and here using the two bridge P and Q performing by the fundamental mode असे आपले काय सिंपल construction काय construction मध्ये आपण हा एक rectangular wooden box घेतोय तो rectangular wooden box अतून पोकळ hollow rectangular wooden box having the some hole आणि त्याच्यामधून काय छोटेसे होल आपण बाहेर काढतो त्याच्यानंतर त्या वुडन बॉक्सच्या वरती एक आपण स्ट्रिंग म्हणजे वायर येतो तिचं वन एंड फिक्स टू द हुक अँड अनदर एंड पासिंग टू द पुली आणि दुसऱ्या एंडने ते पुलीवरून पास करून स्लॉटेड वेटला किंवा हँगरला काय केलंय अटॅच केलंय आणि इथे आपण अजून दोन ब्रिज घेतोय पी आणि क्यू हे ब्रिज कशासाठी घेतले त्यांच्यामध्ये फंडामेंटल मोड्स काय झाले पाहिजे आपले तयार झाले पाहिजे असं आपलं काय सिंपल कन्स्ट्रक्शन आता कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर वर्किंग फॉर सोनोमीटर एक्सपेरिमेंट्स आता हा सोनोमीटर एक्सपेरिमेंट वर्क कसा इथं सिंपल इथे when the wire between the two bridge is plugged at midway and produce the transfer waves. These transfer waves are reflected by the bridge at stationary form and stationary wave form. सिंपल वर्किंग सांगतो आपण इथे जी वेव्ह तयार होणार ती वेव्ह कोणत्या फॉर्म मध्ये तयार होते तर ट्रान्सफर वेव्ह आणि ट्रान्सफर वेव्ह ज्यावेळेस या ब्रिजला धडकतील किंवा रिफ्लेक्शन होईल त्यावेळेस त्यांच्यापासून काय तयार होणार आहे स्टेशनरी वेव्ह म्हणजे ही एक आपल्याकडे वेव्ह गेली आणि ही दुसरी वेव्ह गेली या दोघांच्या वेव्ह पासून काय तयार होते स्टेशनरी वेव्ह आर सेटअप हा आपण सिंपल काय केलेला सेटअप बिटवीन द टू ब्रिज दिस ब्रिज आर ऍडजस्टेबल यू चेंज द पोझिशन ऑफ ब्रिज देन अगेन द चेंज द नोड्स अँड एंटीनोड्स मीन्स नोड्स आर प्रोड्यूस द एंड ऑफ ब्रिज अँड एंटीनोड इज प्रोड्यूस मिड पॉइंट बिटवीन द ब्रिज आपल्याला जिथे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड असतो तिथे काय तयार होतो एंटीनोड तो काय असणार आहे मध्येच असतं असं काय आपलं सिंपल वर्किंग आता ह्या वर्किंग्स मध्ये आपण काय फाइंड आउट करतो तर फाइंड द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्यूनिंग फोर्क द अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्यूनिंग फोर्क इथे हा दिसतो हा आपला एक ट्यूनिंग फोर्क आहे त्या ट्यूनिंग फोर्कची आपण फ्रिक्वेन्सी काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो युजिंग बाय दिस experiments. Here, first note down the tension in the string. String, the simple formula mass into acceleration due to weight. म्हणजे इथे जे आपण वेट लावलेले त्या वेट म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणू मास हे जे आपण ग्रॅम मध्ये मास लावले ते मास कशात कन्वर्ट करणार आहे आपण टेन्शन मध्ये मग हे जे टेन्शन मधलं जसं टेन्शन वाढेल जसं इथलं वेट वाढेल त्याप्रमाणे ह्या स्ट्रिंगवर येणारं टेन्शन सुद्धा वाढणार आहे की नाही सेकंड नोट डाऊन mass per unit
आणि दुसरं काय नोट डाऊन करायचं आपल्याला, मास पर युनिट लेंथ कॅपिटल एम डिवाइडेड बाय एल. कॅपिटल एम means mass of string and capital M is length of string. इथे आपण कॅपिटल आणि एम डॅश म्हणजे मास ऑफ वेट. तर हे कॅपिटल एम डॅश इज द मास वेट आणि कॅपिटल एम इज द मास ऑफ स्ट्रिंग. आणि त्या दोघांच्या रेशोला आपण काय म्हणणार आहे, मास पर युनिट लेंथ मीन्स स्मॉल एम. द सिंपल एक्सपेरिमेंट fix and distance between two bricks are adjustable or movable between the loops. हा जो लूप तयार होणार जो या दोघांच्या मध्ये लूप तयार होतो ऍडजस्टेबल किंवा आपला कसा आहे मूवेबल आहे. These experiments are determine the concept of resonance. What is meaning of resonance? Resonance means the natural frequency in this string and applied external periodic frequency set this time produce the maximum amplitudes. म्हणजे ज्यावेळेस याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी मॅच होईल त्याच वेळेस काय होणार आहे, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड्स म्हणजेच काय अँटीनोड्स हा काय होणार आहे तयार होणार. त्यासाठी आपण काय करतो, यूज ऑफ पेपर रायडर टेस्ट. A light paper rider placed on the midpoint of string wire is the simple. इथे आपण या स्ट्रिंग वायर वर एक स्मॉल पेपर रायडर काय करतोय, प्लेस करतो midpoint between the bridge or sonometer. The vibrating tuning fork placed on the sonometer and adjustment of movable distance of bridge. The fix your one particular distance between the bridge, then paper riders is falls down by the concept of resonance of frequency. मग resonance of frequency चा concept काय होतोय, the external periodic oscillation means the frequency of tuning force is equal to the frequency of the string itself, then produce the maximum amplitude. तिथे तो पेपर रायडर्स काय होतं ते आपण जेव्हा ते ब्रिज ऍडजस्ट करणार त्या ऍडजस्टमेंटच्या ब्रिज मध्ये तो काय होणार आहे, खाली पडणार. मग तो खाली कुठे पडेल, ज्यावेळेस ह्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी मॅच होईल युजिंग द रेझोनन्स च्या कन्सेप्ट नुसार. रेझोनन्सच्या कन्सेप्ट नुसार ह्याची फ्रिक्वेन्सी आणि ह्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर मॅक्सिमम एम्प्लिट्यूड तयार होणार. म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये मॅक्सिमम व्हायब्रेशन तयार होणार. मॅक्सिमम व्हायब्रेशन तयार झाले की हा पेपर रायडर्स काय होणार, फॉल्स डाऊन. म्हणजे तो लाईट वेट पेपर रायडर्स आहे त्यामुळे तो काय होणार, सिंपली फॉल्स डाऊन होणार. असं आपला सिंपल एक्सपेरिमेंट. म्हणजे इथे याची जी असलेली फ्रिक्वेन्सी कॅपिटल एम is frequency of tuning fork is equal to the natural frequency of string. ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी कशा येणार आहेत, सारख्या येणार आहेत. मग आपला सिंपल फॉर्म्युला काय आहे, n is equal to 1 upon 2n under root t by n. कॅपिटल टी आणि स्मॉल n हे आपण एक्सपेरिमेंटच्या आधीच मेजर करून नोट डाऊन केले. आणि स्मॉल n आपण रेझोनन्स ह्या कन्सेप्ट नुसार ही n ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ह्या सगळ्या व्हॅल्यू नोट डाऊन केल्या तर आपल्याला काय भेटणार आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग. आणि तीच नॅचरल फ्रिक्वेन्सी कुणाची आहे, ट्यूनिंग फोर्क. जसं काय आपला सिंपल एक्सपेरिमेंट्स आहे. समजतंय सिंपल. आता आपण एक्च्युअल्स मध्ये एक्सपेरिमेंट कसा करतात ते पाहू. सिंपल सोनोमीटर एक्सपेरिमेंट्स आहे. हा जो दिसतोय तो आपल्याचा वुडन बॉक्स आहे, हॉलो वुडन बॉक्स. इथे दोन होल आहेत की आपल्याला दिसतात पी एंड. त्याच्यानंतर इथे आपण एक
व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे एक वायर यूज करणार की ज्या वायरचं एक आहे ह्या बॉक्सला काय फिक्स आहे आणि दुसरं आहे पासिंग थ्रू द ब्रिज टू ओव्हर द पुली. ह्या ब्रिजच्या वरून हे जे दोन दिसतात ते ब्रिज आहेत म्हणजे ठोकळे, त्याच्यावरून आपण ह्या काय करतो पुलीवरून पास करतो. आता ह्या वायरमध्ये टेन्शन नाही आहे आणि जर टेन्शन नसेल त्याच्यामध्ये व्हायब्रेशन प्रोड्यूस होणार नाही. तर व्हायब्रेशन प्रोड्यूस होण्यासाठी तिथे आपण हे त्याला टेन्शन अप्लाय करतोय. हे जे वेट आहे त्याच्या प्रत्येकाचं वेट वेगळं. तर हे 500 ग्रॅमचं एक वेट आहे, हँगरचं 500 ग्रॅम. ज्यावेळेस मी हे 1000 ग्रॅम मास हे इथं लावतो त्यावेळेस ह्या स्ट्रिंगमध्ये काय होतंय टेन्शन प्रोड्यूस होतं. आता ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन प्रोड्यूस झालं की नाही. आता हे स्ट्रिंगमधलं जे टेन्शन आहे ते आपण कशावर नेलं ह्या ब्रिजवरून नेलं. हे ब्रिज बरोबर मिड पॉईंट सोनोमीटरच्या कुठे मिड पॉईंट इथे आपण हा एक मॅक्झिमम 1 मीटरचा हा काय आपला सोनोमीटर बॉक्स आहे त्याच्या मिड पॉईंट येतो हा इथे 50 बरोबर. त्याच्या आपण दोघांच्या मध्ये हा काय केलाय ब्रिज बसवला. आता हे जे दिसत आहेत हे ट्युनिक फोर्स आहे. त्याला काय म्हणतो आपण ट्युनिक फोर्स. हा छोट्या ट्युनिक फोर्स पासून हा मोठा ट्युनिक फोर्स. हे ट्युनिक फोर्स हे सिक्वेन्सनी लावलेले असतात. म्हणजे जो छोटा आहे तो 512चा आहे आणि जो सर्वात मोठा आहे तो 256चा आहे. ह्या सिक्वेन्सनी मोठ्याकडून छोट्याकडे म्हणजे जो छोटा दिसतोय त्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे 512. त्याच्यानंतर 480 और 481 येतो, 420 किंवा 426. थोडंफार व्हेरिएशन असू शकते. असे हे छोटे छोटे होत. हा सर्वात छोटा फ्रिक्वेन्सी ज्याची लेंथ जास्त आहे तो छोटी फ्रिक्वेन्सी. ह्याची 256 ची काय आहे फ्रिक्वेन्सी. असे आपले काय आहे ट्युनिक फोर्स. ह्या ट्युनिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आपण ह्या स्ट्रिंगमध्ये काय करणार आहे ट्रान्सफर करणार. असं आपला हा सिंपल छोटासा एक्सपेरिमेंट्स आहे. त्याच्यासाठी आपण एक्सपेरिमेंट्स किंवा ही व्हायब्रेटिंग स्ट्रिंग पास झालेत की नाही त्यासाठी आपण हे छोटंसं पेपर रायडर्स घेतो. तो पेपर रायडर्स बरोबर इथे मिड पॉईंटला काय केलं आपण प्लेस केलेलं किंवा त्याला ठेवलेलं आहे. आता ॲक्च्युअल प्रॅक्टिकल्समध्ये हा जो 512चा ट्युनिक फोर्स आहे तो मी हा एका रबर पॅडवर ह्या प्रकारे असा व्हायब्रेट करून ह्याच्यामधून फ्रिक्वेन्सी तयार होतात. आता ही जी फ्रिक्वेन्सी तयार झाली ती फ्रिक्वेन्सी जर मी ह्या बीट हा जो आपला पेपर रायडर दिसतो की नाही त्याच्या जवळ अशी ठेवली तर हा रायडर काय होतोय व्हायब्रेट होतोय. तर इथे हा रायडर आपल्याला व्हायब्रेट झालेला दिसतोय. आपण थोडंसं जवळ घेऊन पाहू. आता इथे ह्या पेपर रायडरचे व्हायब्रेशन तो न हात लावता तो पेपर रायडर काय झाला खाली पडतो. इथे पहा आता मी हा पेपर रायडर इथे ठेवतोय. हे ट्युनिंग फोर्स व्हायब्रेटिंग करतो इथे ठेवतो. खाली पडला त्याला मी कसल्याही प्रकारचा हात लावला नाही. फक्त काय केले ह्या ट्युनिंग फोर्समधले म्हणजे एक्सटर्नली अप्लाइड केलेल्या व्हायब्रेशन्स ते ह्या बॉक्सवर ठेवले. ह्याच्यामधले वेव्स ह्या स्ट्रिंगमध्ये काय झाले मॅच झाले. म्हणजे ह्याच्यामधले तयार झालेले वेव्स आणि ह्या स्ट्रिंगमधली असलेली फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स किंवा ज्याला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतो हे जेवढेच मॅच होतील त्यावेळेस तो काय होणार खाली पडणार. आता जर मी ही लेंथ चेंज केली आता मी थोडीशी लेंथ वाढवतो ह्याच्याबरोबर मिड पॉईंटला ठेवतो. आता ह्या लेंथला तो पडतोय का पडत नाही व्हायब्रेट सुद्धा होत नाही. पण जी आधीची जी इनिशियल लेंथ होती बरोबर आहे. आता थोडंसं ऍडजस्ट आहे कारण हे मुव्हेबल आहे. हा खाली डाऊन झाला. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ती हॅव ॲक्च्युअली व्हायब्रेटिंग आहे. सिम्पल स्केलच्या याने आपण ती मेजर करू ती किती येते 9.3. तर हे जे डिस्टन्स पाहिलं ती डिस्टन्स किती आहे 9.3. आता आपला जो फर्स्ट लॉ आहे तो फर्स्ट लॉ काय सांगतो फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ. मग जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली तर लेंथ काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. आता मी फ्रिक्वेन्सी चेंज करतो 512च्या ऐवजी काय घेतो 480 480चं घेतो
आणि ह्याच एक्सपेरिमेंटला म्हणजे ह्या रिडिंगला ते येतंय का व्हायब्रेटिंग होतंय का, तर तो होत नाही. आता मी थोडीशी लेंथ काय करतो, इन्क्रीज करतो आणि हा पेपर रायडर्स मिडल्समध्ये ठेवतो. पडला खाली, इझिली एक्सपेरिमेंट 1 किंवा 2 ह्याच्यातच होऊन जातो. आता ह्याची जर आपण पुन्हा लेंथ जर मेजर केली तर ती लेंथ किती येते, 10.2. आता सिंपल कॅल्क्युलेशन केलं तर 512च्या वेळेस 9.3 आणि 480च्या वेळेस 10.2 ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन पाहिलं तर ते नियरली इक्वल टू आहेत. आता आपण एक्सपेरिमेंट एरर आणि ट्राय मेथड्सनी करतो. ॲक्च्युअली कॉन्स्टंटच आलं पाहिजे पण एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही नियरली आहेत. ह्या दोघांचाही प्रोडक्ट काय येणार, नियरली, की ज्याचं आपण मीन काढून ते कॉन्स्टंट करणार. असं काय आपलं सिंपल फर्स्ट लॉ आहे. समजला, ट्युनिक फोर्स आणि पेपर रायडर यांच्याशी आपण रिलेशन्स घेतो. आता आपला सेकंड लॉ आहे तो काय आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ टेन्शन्स. म्हणजे इथे जे आपण हे टेन्शन्स अप्लाय केले त्या टेन्शन, आधी जे आपलं टेन्शन होतं ते 1000 ग्रॅमचं होतं. आता मी टेन्शन इन्क्रीज करतोय. आता जर टेन्शन इन्क्रीज केलं तर त्याच व्हॅल्यूला पडणार आहे का, म्हणजे आधी सुरुवातीचं आपण 512ला किती होतं तर 9.3. इथे मी 9.3ला काय करतो, हे ॲडजस्ट करतो. आपलं रिडिंग तेच येते का आपण आता पाहू. तर आपलं रिडिंग येत नाही, तो व्हायब्रेट सुद्धा होत नाही. आता 480ला काय होतं 10.2. होतोय का, तर होत नाही. जर मी टेन्शन ते रिमूव्ह केलं आणि पुन्हा 1000 घेतलं तर माझं रिडिंग येते का पाहू आपण. आलं, म्हणजे तुम्ही टेन्शन इन्क्रीज केलं तर तुमची व्हायब्रेटिंग लेंथ सुद्धा काय होते, चेंज होते. मग त्याचाच आपला तो सेकंड लॉ आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट टी. म्हणजे टेन्शन्स वाढलं तर तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय व्हायला पाहिजे, वाढली पाहिजे बाय द सेम लेंथला. म्हणजे त्याच लेंथला मीन्स 9.3 हीच आपण लेंथ कन्सिडर करू आणि त्या लेंथला आता 480चं रिडिंग पाहू काय येतं. तर थोडंसं आपलं रिडिंग काय होतं, हे बदलत जात आहे. समजतंय, असं आपला सिंपल एक्सपेरिमेंट. आणि थर्ड लॉ आहे तो आपला, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ. ते डिफरन्स आपल्याला वायर्स दिले, जशी ही येत आपली एक स्टीलची वायर आहे तशी इथे एक दुसरी एक वायर्स आहे. ह्या वायरला सुद्धा आपण टेन्शन जर प्रोड्यूस केलं तर ह्याची आणि ह्याची फ्रिक्वेन्सी मॅच होणार, कारण ह्या दोघांचे डायमेन्शन्स कसे वेगवेगळे आहे. असे आपले काय सिंपल 3 लॉ आहेत. तुम्हाला एक्सपेरिमेंटला फक्त 2च लॉ येतात, एक फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ इज द व्हेरिएशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी आणि लेंथ आणि सेकंडला द व्हेरिएशन्स ऑफ लेंथ अँड टेन्शन. तिथे आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट घेतो आणि रिलेशन्स घेतो, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट टी. हे एक्सपेरिमेंट आहे पण आपला लॉ वेगळा आहे. लॉ काय आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट टी, टी फॉर टेन्शन. समजलं. हे जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट सोनोमीटर बॉक्स, हे ब्रिज आणि ह्या दोघांच्या मध्ये तयार होते ती व्हायब्रेटिंग लेंथ. ह्यांची ती नॅचरल लेंथ आणि ही आपण बाहेरून एक्सटर्नली अप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी, ती जर मॅच झाली युजिंग बाय द रेझोनन्स कंडिशन तरच पेपर रायडर्स म्हणजे तिथे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड प्रोड्यूस होणार, पेपर रायडर पडणार. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे मी इथे मी व्हायब्रेशन केलं, पडला की नाही, व्हायब्रेट करतो म्हणजे तिथे काय तयार होतात, ट्रान्सफर वेव्स. आणि ह्या 2 ट्रान्सफर वेव्समुळेच इथे स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात. असं आपला सिंपल एक्सपेरिमेंट आहे. आता आपण लॉ, आपण जो आता एक्सपेरिमेंट पाहिला त्याच्यावर आपले 3 लॉ तयार होतात. त्यातला आपण फर्स्ट लॉ, व्हेरिफिकेशन ऑफ द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. द फर्स्ट लॉ ऑफ लाइट. हियर using this formula, L is equal to 1/2L under root T by the tension and mass per
unit length is constant and using the different value of frequencies. Here n1, n2 up to etc. Here different numbers of frequency आपण यूज करतो. जर आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स मध्ये लॉस पाहिले, लॉ ऑफ लेंथ, फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली तर त्याची लेंथ सुद्धा काय होते, चेंज. म्हणजे प्रत्येक फ्रिक्वेन्सी वेळेस हीच लेंथ असेल का, नाही, प्रत्येकाचा रेझोनन्स वेगवेगळा असणार आहे. जशी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करणार आहे त्या फ्रिक्वेन्सीमुळे त्यांचं असलेलं लेंथचं रिलेशन सुद्धा काय होतं, चेंज. द डिस्टन्स बिटवीन द two bridge is also changing by the frequency, then changing by the length between the two. But the product of frequency and length is constant. पण त्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीचा आणि लेंथचा जर गुणाकार केला तो कसा येतो, कॉन्स्टंट येतो. का तर ह्या फॉर्म्युलानुसार आपल्याला कळायचं टी आणि एम काय कॉन्स्टंट आहे, टू नंबर पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे या फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल बाय व्हायब्रेटिंग लेंथ. Therefore n into n is directly proportional to the, इथे आपण काहीतरी कॉन्स्टंट नंबर येणार आहे की नाही, तर हा काय असणार आहे, कॉन्स्टंट. इथे आपण तो लिहू कॉन्स्टंट, हे सिंपल. आता यांचं ग्राफिकल रिलेशन, कारण ते ग्राफिकल रिलेशन सुद्धा आपल्याला विचारतात. मग ग्राफिकल रिलेशन, तर ग्राफ ड्रॉ बाय फ्रिक्वेन्सी वर्सेस रेसिप्रोकल ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग्स. y axis denoted by frequency, x axis denoted by 1/. तर ह्यांचा जो ग्राफ येतो तो स्ट्रेट लाईन अँड पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे तो ग्राफ कसा जाणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. म्हणजे सिंपल रिलेशन, पुन्हा तो कुठून गेला पाहिजे, असलेल्या आपल्या ओरिजिन मधून गेला. असं आपलं काय सिंपल आहे, आपण एक्सपेरिमेंट्सनी दाखवले. येते लक्षात, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी वेगवेगळी लेंथ असते, पण त्यांचा मल्टिप्लिकेशन हा कसा असतो, कॉन्स्टंटच असतो. का तर आपण टेन्शन आणि मास कॉन्स्टंट. आता सेकंड, जसं आपला फर्स्ट लॉ आहे तसाच सेकंड लॉ ऑफ टेन्शन means here variable of tensions and constant value vibrating length and mass per unit. The changes by the frequency, they also compare with the changes by the tensions of ही लेंथ आपण कॉन्स्टंटच ठेवतो, पण फ्रिक्वेन्सी बदलली तर त्याच्या प्रोपोर्शनली आपल्याला काय करावं लागतं, टेन्शन बदलावं लागतं. फर्स्ट लॉ मध्ये आपण टेन्शन कॉन्स्टंट ठेवतो, सेकंड लॉ मध्ये आपण लेंथ कॉन्स्टंट ठेवतो. इथे आपण जर लेंथ कॉन्स्टंट ठेवली आणि इथलं तुमचं वेट जर बदलत गेलं तर वेट बदलल्यामुळे ह्या स्ट्रिंगवर येणारं टेन्शन सुद्धा काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. मग हे टेन्शन बदलताना फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते, चेंज होत जाते. मीन्स हियर यूजिंग n1 n2 up to n number of frequency, then compared to the tension is also changes T1 T2. बरोबर. मग ह्या दोघांचे रिलेशन्स काय आहे, तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट्स ऑफ टेन्शन्स. Therefore the ratio of frequency and root of tension is constant. तर त्यांचा रेशिओ कसा येणार आहे, कॉन्स्टंट आहे. इथे फ्रिक्वेन्सी आणि अंडर रूट्स ऑफ टेन्शन हे कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे त्याचा सुद्धा आलेला ग्राफ कसा येणार आहे, x y axis denoted by frequency and x axis denoted by value of under roots tension. These graphs are shown by the straight line and passing through the origin. हा सुद्धा कसा येणार आहे, स्ट्रेट लाईन होणार आहे आणि तो सुद्धा ओरिजिन मधूनच पास होणार. आधीचा घेतला होता आपण तो 1/L चा घेतला. येते लक्षात. अरे सिंपल रिलेशन्स, सेकंड लॉ ऑफ टेन्शन. या लॉज मध्ये आपण टेन्शन सोडून बाकीचे दोन, लेंथ ऑफ स्ट्रिंग किंवा लेंथ बिटवीन द ब्रिज
अँड मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट ठेवतो, टेन्शन आणि फ्रिक्वेन्सीचं काय घेतं व्हेरिएशन. फ्रिक्वेन्सीच्या प्रोपोर्शनमध्ये बदलत जाईल. इन्क्रीज झालं तुमचं टेन्शन सुद्धा इन्क्रीज होणार आहे, फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर तुमचं टेन्शन सुद्धा काय होणार आहे डिक्रीज होणार. आता थर्ड सेकंड लॉ झाला लॉ ऑफ टेन्शन. थर्ड लॉ काय असेल लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. हियर युजिंग द थर्ड लॉ लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. आता लिनियर डेन्सिटी means small. Here vibrating length and tensions are constant, only variable by mass per unit length. म्हणजे इथे आपण डिफरंट स्ट्रिंग यूज करणार, कारण की एका स्ट्रिंगचा मास आणि लेंथ कशी असणार आहे सारखीच असते, पण तिला व्हेरिएबल करण्यासाठी आपण काय करतो की वेगवेगळ्या स्ट्रिंग यूज करतो, त्या थिकनेसनी कमी जास्त असतील किंवा त्यांची लेंथ ॲज कम्पेअर टू इनिशियल लेंथपेक्षा वेगळी असेल, पुढे जास्त कोणाची मोठी, त्यापेक्षा आपण काय करतो डिफरंट थिकनेसच्या वायर यूज करतो. डिफरंट थिकनेसच्या जर वायर यूज करतो प्रत्येकाचा मास बदलणार आहे, मास बदलला तर त्यांचा लिनियर डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे जसजशी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करत जाऊ त्या प्रोपोर्शनली त्यांचं मास पर युनिट लेंथ सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. त्यांचं रिलेशन्स काय इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शन. Frequency of tuning force is inversely proportional to the square root of mass per unit length. म्हणजे फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर मास पर युनिट लेंथ ही कशी असायला पाहिजे, आपण लेंथ व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे आपण ब्रीथ हे कॉन्स्टंट ठेवतो, ते हलवत नाही तेवढंच ठेवतो. मग त्यासाठी आपण काय घेतोय तर त्यांचे असलेले वेगवेगळ्या स्ट्रिंग यूज करतो. मीन्स हियर the product of frequency and under root mass per unit length is constant. म्हणजे त्यांचा प्रोडक्ट कसा येतोय कॉन्स्टंट येतोय. कुणाचा फ्रिक्वेन्सीचा तुम्ही घेतलेल्या डिफरंट स्ट्रिंग्सच्या अंडर रूटचा प्रोडक्ट काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे. असे आपले काय सिंपल 3 लॉ, त्यातले एक्सपेरिमेंटला आपल्याला 2च लॉ आपण यूज करणारे, फर्स्ट लॉ आणि सेकंड जे आता आपण पाहिलं. ओके.